पडते आणि अशा प्रकारे मराठी माणसांची वेळवणा आणि विशेषतः टीका आणि जे एकंदरीत जी मनस्थिती आणि मानसिकता झालेली आहे हीच मुळामध्ये जी का वाढलेली आहे हाही एक प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या शहरामध्ये किंवा शहरी या राज्य भागांमध्ये की आता जे मूळ आहेत त्याला सोडून आम्हीच मूळ आहोत असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आणि ही दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। दुसरी गोष्ट होती की काल जो काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झालेला आहे भाजपच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून, राहुल गांधींच्या या धक्काबुक्कीमुळे आंदोलन केल्याचा आता जो दावा आहे तो युवा मोर्चा करतोय। असं आहे की आता दावा प्रतिदावा हे करतायत, पण त्यांना अशी करायची गरज का आली? सत्तेमध्ये राहून एवढी हिंमत जर होत असेल म्हणजे त्यांना असं वाटतं जसं कायदा सुव्यवस्था नाहीच आहे, आम्ही काय करू शकतो आणि हे काय दुसरा राज्य आहे का? महाराष्ट्रासारखं राज्य आहे आणि ज्या परिसरामध्ये ही घटना घडली अत्यंत सेन्सिटिव्ह हा विभाग आहे, प्रेस क्लब आहेत, आयुक्तांचं कार्यालय आहेत, आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे, समोर न्यायालय आहे, असं असताना पण एवढी हिंमत ज्या अर्थी होते असं करायचं आणि हे प्री प्लॅन्ड आहे। आता आज आम्ही शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा काल आम्ही प्रयत्न केला होता, आज परत भेटू आणि अपेक्षा आहे की त्यातून काहीतरी निर्णय होईल, नाही झालं तर मग नाईलाजाने असेच प्रकार जर होत असेल तर मग लोकांनी कोणाकडे जायचं आणि मग ह्यांनी केलं त्यांनी केलं। तर काल आम्ही त्यांच्याशी भेट करण्याचा प्रयत्न केला पण एक दोन कार्यकर्ते, आज सकाळी त्यांची भेट होईल। दुसरं एक महत्त्वाचं, आज भाजपचे आमदार आणि नेते आहेत ते सुद्धा विधिमंडळावर पायऱ्यांवरती आंदोलन करणार आहेत। राहुल गांधींनी ज्या प्रकारे एका ज्येष्ठ नेत्याला भाजपच्या काल जी अडवणूक केली, धक्काबुक्की झाली त्या संदर्भात म्हणजे सत्ताधारीच जर अशा प्रकारे वागायला लागले तर मग आता आपण नेमकं कोणाकडे काय अपेक्षेने बघायचं? हे प्रत्युत्तर करण्यासाठी काहीतरी तर मुद्दा पाहिजे। धक्काबुक्की हा मुद्दा होऊ शकतो का? आपण सर्व व्हिडिओज बघा, आपण त्यावेळीची परिस्थितीचे वातावरण बघा, असं असताना निवळ फक्त विरोधाला विरोध करायचा आणि काहीतरी विषयांतर करण्यासाठी ते करत असेल तो त्यांचा अधिकार आहे, पण कुठे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे ह्या घटना ही तुलना होऊ शकते का? शेवटचा प्रश्न घेतो, मोहन भागवत यांनी काल पुण्यामध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की राम मंदिराची निर्मिती झालेली आहे, मात्र हा मुद्दा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रकार होत आहेत, कुणी असं स्वतःला हिंदुत्वाचा नेता समजत असेल तर तसं समजू नये, हिंदूंचा नेता समजू नये। स्थिती आहे आणि त्यांनी जे सांगितलं, कारण प्रत्येक जणला असं वाटायला लागलं की जसं आम्हीच काहीतरी केलेलं आहे। ही परंपरा आणि यासाठी काही निवळ फक्त हे एक पक्ष किंवा एक जात धर्मापुरता नाहीये। या राज्यांमध्ये हिंदुत्वाचा प्रचार, या देशामध्ये हिंदुत्वाचा प्रचार, किंबहुना बाहेरच्या याच्यामध्ये पण प्रचार करत असताना हिंदुत्वाने नेमकं आम्हाला काय शिकवलेलं आहे ही वस्तुस्थिती लोकांसमोर यायला पाहिजे। म्हणजे आपण आपला विचार करत असताना इतर धर्मांच्या बद्दल द्वेष न करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तेच खऱ्या अर्थाने हिंदुत्व आहे। धन्यवाद। हे होते सचिन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।